सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि नमस्कार, जय भीम, जय शिवराय. आज मला अशा एका विषयावर बोलायचं आहे जो ऐकून कदाचित अनेकांच्या पोटात गोळा येईल, पण सत्य हे सांगावंच लागेल. आपण ज्या देशात राहतो, ज्या समाजात वावरतो, तिथे आजही काही लोक वास्तवाकडे डोळेझाक करत आहेत. विशेषतः माझ्या त्या भगिनी आणि बांधव जे संविधानावर टीका करतात किंवा संविधानाचं महत्त्व मानायला तयार नाहीत. ओबीसी समाज आणि कलम 340 आरक्षणाच्या गप्पा मारताना आपण खूप जोरात ओरडतो, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं. पण हे हक्क कोणत्या बापाने दिलेत हे विसरलात का? माझा 52% ओबीसी समाज आणि त्या समाजातील माझ्या माता भगिनी. तुम्हाला हे माहित आहे का की तुमच्या उत्थानासाठी संविधानात कलम 340 आर्टिकल 340 कोणी लिहिलं? ते लिहिलं विश्वविभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ज्यावेळी या देशातील सत्ताधारी ओबीसींना आरक्षण द्यायला तयार नव्हते, तेव्हा याच बाबासाहेबांनी आपल्या कायदा मंत्री पदावर लाथ मारली होती, केवळ तुमच्या हक्कासाठी. तरीही आज आमचा ओबीसी समाज विचार का करत नाहीये? आपण नक्की कुठे कमी पडतोय? आंदोलने आणि कृतज्ञता. आज मोठी आंदोलनं होत आहेत, उपोषणं होत आहेत. पण दुर्दैव असं की ज्या महामानवामुळे तुम्हाला उपोषणाला बसण्याचा आणि हक्क मागण्याचा अधिकार मिळाला, त्या बाबासाहेबांचं नाव घेताना काहींची जीभ कतरते. जरांगे पाटील असोत किंवा इतर कोणी, जर तुम्ही आरक्षणाची मागणी करत असाल तर ज्याने आरक्षणाची तरतूद केली त्या बापाचं नाव घ्यायला लाज का वाटावी? ही तुमची मनुवादी विचारसरणी आहे की अहंकाराचा पडदा? लक्षात ठेवा, 96 कोळी मराठा म्हणून मिरवताना बाबासाहेबांनी तेव्हाच सांगितलं होतं की तुम्हालाही कधी ना कधी आरक्षणाची गरज पडेल. आज तेच शब्द खरे ठरत आहेत. मग ज्यांनी भविष्य ओळखून तरतूद करून ठेवली त्यांच्याबद्दल कृतज्ञता नको का? सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक. बाबासाहेबांना महामानव उगाच म्हणत नाहीत, त्यांना जगाने द सिम्बॉल ऑफ नॉलेज मानलंय. ज्या अमेरिकेला आपण महासत्ता म्हणतो, त्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्याखाली अभिमानाने लिहिलंय द सिम्बॉल ऑफ नॉलेज. ज्या माणसाला अख्खं जग वंदन करतं, ज्यांच्या विद्वानापुढे जग नतमस्तक होतं, त्यांना आपल्याच देशातल्या काही अडाणी लोकांमुळे जातीच्या चौकटीत अडकवलं जातंय, ही या देशाची शोकांतिका आहे. भगिनींनो आणि बांधवांनो, आता तरी जागे व्हा. संविधानाचा अभ्यास करा. बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नाही, तर या देशातील प्रत्येक शोषितासाठी, प्रत्येक महिलेसाठी कलमं लिहिली आहेत. ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्यांच्या विचारांशी गद्दारी करू नका. आरक्षण मागा, पण ते देणाऱ्या संविधानाचा आणि संविधानाच्या निर्मात्याचा सन्मान करायला शिका. तरच या देशाला प्रगतीकडे नेता येईल. जागे व्हा, वाचा आणि संघटित व्हा. जय भीम, जय भारत. संविधान या देशाचं समजलं पाहिजे. ज्या तेव्हाही विरोध करत होत्या, आताही विरोध करत आहे. फार बोटावर मोजणे इतके माझ्या भगिनी सुधारलेले आहेत. परंतु त्यांना मी सांगू इच्छिते की या देशामध्ये असणारा माझा 52% ओबीसी समाज, माझ्या 52% ओबीसी महिलांना सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात सवलत दिलेली आहे, आरक्षण दिलेलं आहे. हे माहितीये का तुम्हाला? ही फार महत्वाची गोष्ट आहे. संविधानामध्ये 340 कलम आहे. या 340 कलमामध्ये सर्वप्रथम माझ्या ओबीसी बांधवाला सवलती दिलेल्या आहे, आरक्षण. तरी सुद्धा आमचे ओबीसी बांधव का सुधरत नाही? इतकं मोठं जरांगे पाटलाचं उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, पण जरांगे पाटील जरी बाबासाहेबाचं नाव घेत नाही का? लाज वाटते का याला? आरक्षण मागतोय तेव्हाच तर बापांनी सांगितलं होतं की 96 कोळी मराठा म्हणून तुम्ही मिरवू नका रे, तुम्हालाही कधी ना कधी गरज पडेल. बरोबर ना? मग ह्या अशा प्रकारच्या लोकांची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे. लक्षात घ्या. अरे महामानवांना सांगावं लागत नाही की तुमच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. ऑलरेडीच त्यांच्याकडे ती प्रतिभा असते, ऑलरेडीच त्यांच्याकडे ते ज्ञान असते. उगाच म्हणत नाही बाबासाहेब आंबेडकरांना दी सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. भारतच नाही तर भारताच्या बाहेरचे सगळे देश, मग महासत्ताक असणारा अमेरिका नावाचा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पुतळा उभारतो आणि त्याखाली लिहितो दी सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि